इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण वर्तुळ. उपघटकाचे नाव: जीवा आंतरछेदनाचे प्रमेय, जीवा बाह्य छेदनाचे प्रमेय, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. अध्ययन निष्पत्ती. इयत्ता 10वी विषय क्रमांक 71 अध्ययन निष्पत्ती पहिली. गणितातील सूत्रे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवतो. परिचय. नाव: सौशीला सुजित हावळे. पद: सहशिक्षिका. शालार्थ ID 04DED SSHF1004. मोबाईल नंबर 9975829203. शाळेचे नाव सौ गोपीबाई रामकिसन पापाशेठ बलदाव हायस्कूल, देगाव, उत्तर सोलापूर. UDIS नंबर 2730 100 5818. केंद्र देगाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 घटक वर्तुळ यावर आधारित काही सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यातील उपघटक आहेत जीवा आंतरछेदनाचे प्रमेय, जीवा बाह्य छेदनाचे प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला हा 12 गुणांसाठी विचारला जातो. त्यामुळं हा सर्वांसाठी महत्त्वाचा असा घटक आहे. तर ही सूत्र आपण लक्षात कशी ठेवायची आहेत त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. तर सुरुवातीला ही मी 3 वर्तुळं काढून घेतलेली आहेत, कारण ह्या तिघांचे सुद्धा आपल्याला सूत्र तयार करायचे आहेत. पहिल्यांदा आंतरछेदनाचे प्रमेय ही जी पहिली आकृती आहे, या पहिल्या आकृतीवर आधारित आपण आकृत्या काढून घेणार आहेत. 1 2 3 ह्या आकृतींना आपण नावे देऊयात. पहिल्या आकृतीमध्ये जीवा आपल्याला काढायच्या आहेत 2. ही पहिली जीवा काढलेली आहे, ही दुसरी. दुसऱ्या आकृतीमध्ये बाह्य छेदलेल्या जीवा आहेत, त्यामुळं ह्या जीवा मी इथे बाहेर छेदलेल्या दाखवणार आहे. या 2 जीवा. आणि तिसरी जी आकृती आहे ती स्पर्शिका आणि छेदिका. तर एक छेदिका असणार आहे आणि दुसरी असणार आहे ती स्पर्शिका. तर अशा ह्या 3 आकृत्या इथे काढलेल्या आहेत. या आकृतींना आधी आपण नावे देऊन घेऊयात. जीवा AB. दुसऱ्या आकृतीला देऊया जीवा CD नाव. इथे दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपण इथे जीवाला नाव देऊया AB आणि CD. आणि तिसऱ्या आकृतीला सुद्धा आपण इथे नाव देऊया, ही आहे जीवा AB आणि हा स्पर्शबिंदू T. आणि जिथे छेदलेला जो बिंदू आहे, जिथे त्याचा छेद दिलेला आहे, त्याचं नाव देऊया आपण E. या प्रत्येकाचा छेदनबिंदूला आपण मी नाव दिलेलं आहे E. हा त्यांचा काय आहे? छेदनबिंदू आहे. आता आकृत्या आपल्याला दिसतात आणि गोंधळात टाकणाऱ्या वाटतात, पण लक्ष इकडे द्यायचं आहे की आत अंतरछेदन म्हणजे आत जीवा छेदलेले आहेत, बाह्य म्हणजे बाहेर जीवा छेदलेले आहेत, आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंड म्हणजे एक स्पर्शिका आहे आणि दुसरी छेदिका आहे. आणि यावरून आपल्याला सूत्र स्वतः तयार करायचे. तर सुरुवातीला पहिल्या आकृतीमध्ये पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये छेदनबिंदू कोणता आहे? E आहे. तर हा E आपण 4 वेळा लिहिणार आहोत आणि मध्ये द्यायचं आहे आपल्याला बरोबरचं चिन्ह. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला E हा 4 वेळा लिहायचा आहे, कारण तो दुसऱ्या आकृतीतला पण छेदनबिंदू हा E आहे, त्यामुळे तो 4 वेळा लिहिला आणि मध्ये द्यायचा आहे बरोबरचं चिन्ह.
तिसऱ्या आकृतीमध्ये छेदनबिंदू आहे ई आणि त्यामुळे तो सुद्धा आपल्याला लिहायचा आहे 4 वेळा आणि मध्ये द्यायचं आहे बरोबरचं चिन्ह. आपल्याला आता छेदनबिंदू सगळ्यांचे बघा ई आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यांचा छेदनबिंदू ई आहे आणि तोच ई आपण 4 वेळा घेतलेला आहे. पहिल्या आकृतीमध्ये एका जीवेवरचे जे बिंदू आहेत ते एका बाजूला लिहायचे म्हणजे डावीकडे ए आणि बी. दुसऱ्या जीवेवरचे आहेत सी आणि डी, मध्ये करायचे आहेत गुणिले चिन्ह आणि हे आपलं तयार झालेलं आहे पहिलं सूत्र. दुसरी आहे बाह्य छेदनाचे प्रमेय. आता एका जीवेवरचे जे बिंदू आहे ते डावीकडे लिहिणार आहे. ते बिंदू आहेत ए आणि बी. दुसऱ्या रेषेवरचे आहेत सी आणि डी, मध्ये द्यायचं आहे गुणिले चिन्ह. तिसरी आकृती आहे स्पर्शिका छेदिका. आता इथे छेदिकेवरचे 2 बिंदू आहेत ए आणि बी आणि दुसऱ्या स्पर्शिकेवर फक्त एकच स्पर्शबिंदू दिसतोय. हा एकच स्पर्शबिंदू आपल्याला लिहायचा आहे 2 वेळा म्हणजे टी आणि टी आणि या दोघांमध्ये द्यायचं आहे गुणिले चिन्ह आणि आपले सूत्र तयार झालेलं आहे ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. आणि अशा पद्धतीने ही सूत्र आपण तयार केलेली आहेत. याला आपण ब्रॅकेट करून घेऊया. ही 3 सूत्र तयार केलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण गणिताचा सराव करायचा आहे.